बुद्ध पौर्णिमेनिमित्त ग्रामविकास प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मवंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व समाजहिताच्या कार्याबद्दल ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनराव गाडे जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित करण्यात आला। नगरसेवकपदी डॉक्टर जगदीश मुने व मनीषा उदमले निवडून आल्याबद्दल तर प्राध्यापक डॉक्टर आनंद घोंगडे यांनी PhD पदवी मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। बौद्धाचार्य वसंत बोर्डे, वंचितचे तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, जिल्हाध्यक्ष रोहिणी ठोंबे, मीनाताई शिंदे, कडू बाबा लोंढे, महेंद्र राजगुरू, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी किशोर राजगुरू, अरविंद सोनटक्के, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शशिकांत गायकवाड, जावेद पठाण, अशोक सिरसिम, एकनाथ ठोकळ, बौद्धाचार्य अरुण भोंगळे, रामदास सोनवणे आदींसह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना भदंत राहुल म्हणाले, जातीव्यवस्थेमुळे माणसाचा घात झाला आहे। देशातील गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, सरस्वती अशा विविध नद्या विविध विचारप्रवाहासारखे असल्या तरी शेवटी सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात। बुद्धांचा धम्म हा समुद्राच्या पाण्यासारखा असून सर्व नद्यांचे एकत्रीकरण असल्याने काळाच्या कसोटीवर श्रेष्ठ म्हणून सिद्ध झाला आहे। समुद्राचे पाणी हातात घेतल्याबरोबर तेथे जातीव्यवस्थेची ओळख संपून खरा धम्म विचार सुरू होतो। भगवान बुद्धानंतर संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, धर्मांध व्यवस्थेवर प्रहार केला। सध्या देशात महापुरुषांचे दैवीकरण, विद्रुपीकरण व त्यांना संपवण्याचे काम सुद्धा सुरू आहे। अशा षड्यंत्रविरुद्ध लोकांची शांतता धोक्याची सूचना देणारी ठरत आहे। विचाराची चळवळ सशक्त करूनच सर्व संकटांना सामना द्यावा लागेल, असे भदंत राहुल म्हणाले। यावेळी बोलताना सरपंच शरद आरगडे म्हणाले, भगवान गौतम बुद्धांच्या विचाराने कर्मकांड, जीर्ण जाती, रूढी व बुवाबाजी नष्ट करता येते। यामुळेच समाज अधोगतीला चालला आहे। भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार समाजाला तारू शकतील। समाजाला रूढी, परंपरा, अंधश्रद्धेमध्ये गुरफटून ठेवत पोटार्थी समाजव्यवस्था उखडल्याशिवाय सर्वसामान्य माणसाला जगण्याचा खरा व शाश्वत मार्ग सापडणार नाही। अशा बंधनांना झुगारून बुद्ध धर्मासाठी सर्वांना संघटित करणे काळाची गरज आहे। बलवान व विकसित राष्ट्र याच विचाराने निर्माण होऊ शकते, असे सांगत त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या सौंदाळा गावच्या सामाजिक कार्याच्या वाटचालीचा आढावा भाषणातून घेतला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक प्राध्यापक दिगंबर गाडे, सूत्रसंचालन पुरस्कार प्राप्त कवी हुमायून आतार, तर आभार प्राध्यापक गौतम ढेकणे यांनी मानले। प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी।